नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संगीता बाबांना म्हणत असते की माझ्या मुलींचं लग्न हे माझ्या बहिणीसारखं श्रीमंत घरात व्हावं असं मला वाटलं, तर काय चुकलं माझं त्यात. आणि आता बस झालं, माझ्या मुलींचं श्रीमंत घरामध्ये लग्न होण्यासाठी मी जमेल ते करणार. आणि एवढं बोलून संगीता आता तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स. त्यामुळे व्हिडिओचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करा. धन्यवाद. त्यानंतर रात्रीची झोपण्याची वेळ होते. संगीता मुद्दामच खाली तिचं अंथरूण टाकते आणि त्यावर झोपते. बाबा तिथे येतात, ते बसतात, ते संगीताला म्हणत असतात, ते बडबड करत असतात की स्वतः एवढ्या चुका करायच्या आणि समोरच्याला असं वाटून द्यायचं की त्याच्याकडूनच काहीतरी चुकलंय. कोण कुठला तो चांदेकर माझ्या मुलीचा एवढा अपमान करतोय आणि तिची आई हे सगळं बघत बसलीये. शेवटी आपलाच पाय फाटक्यात म्हणायचा, दुसऱ्याला बोलून तरी काय उपयोग. रक्ताचं नातं आहे तर कोणी वागतं आपल्या लेकराशी असं. आई म्हणायचं की वैरीण म्हणायचं तेच कळत नाही. आणि असं बोलत असतानाच बाबांना मोठ्याने ठसका जातो. तर आता संगीता उठते आणि त्यांना पाणी देते. काळजीपोटी संगीता त्यांना म्हणत असते की किती वेळा सांगितलं तुम्हाला उताना झोपू नका, एका कुशीवर झोपत जा ना. तर बाबा तिला म्हणतात की तू काही काळजी करू नको, तू जाऊन झोप, आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते. बाबा संगीताच्याच बोलण्याचा विचार करत असतात. संगीता जाते आणि तेलाची वाटी घेऊन येते आणि बाबांचा पाय हातात घेऊन ती बाबांच्या पायाला आता तेल लावून देत असते. ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला असं वाटतं का की माझ्या लेकींवर प्रेम नाहीये? तुम्हाला नेहमी असं वाटतं की मी चुका करते पण तुम्हाला माझी काळजी दिसत नाही का? तुम्ही सर्वजण तर जग आहात माझं आणि तुमच्याशिवाय माझं आहे तरी काय? तर संगीता त्यांचे पाय चोळून देत असते. त्यामुळे बाबांनाही वाईट वाटत असतं आणि ते म्हणत असतात की संगीता, अगं कुठल्या मातीची बनली आहेस ग तू? अर्ध्या तासापूर्वी जर कोणी तुला बघितलं असतं तर त्यांचा विश्वासच बसला नसता की तू ती बाई आहेस. संगीता म्हणते की ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलींची काळजी तशी मला सुद्धा आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की पैसा एवढा महत्वाचा नसतो, परंतु शेवटी आयुष्य जगण्यासाठी पैसाच महत्वाचा असतो ना. आणि त्यात माझं काय चुकलं? आपण आपल्या लेकींना चांगले संस्कार दिले ना, परंतु कधी आपण त्यांची हौसमौस पुरवली का हो? फक्त ती हौसमौस त्यांच्या लग्नानंतर पुरवली जावी एवढंच तर मला वाटतंय. आणि त्यात काय चुकलं माझं? तर बाबा रडत असतात. संगीता त्यांना म्हणत असते की चला झोपा बरं आता. आणि बाबांचे ती डोळे पुसते. मग त्यानंतर दोघेही झोपी जातात. तर इकडे अद्वैतची आई ही देवी समोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की देवी, तुझी खरंच खूप आतुरतेने आम्ही वाट बघत होतो. तुझ्या येण्याने आम्ही सर्वजण खूप खुश झालो. घरात अगदी आनंदमय वातावरण होतं. बघता बघता विसर्जनाचा दिवस आला. पण आई, जर आमच्या हातून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. देवी आई, फक्त तुझ्याकडे एकच मागणं मागायचंय की माझ्या अद्वैतचं लग्न ठरू दे. त्याला अतिशय योग्य अशी जोडीदार मिळू दे. तेव्हा सोहमची आई म्हणत असते की अहो वहिनी, तुम्ही काळजीच करू नका. अद्वैतचं याच वर्षी लग्न होतं की नाही बघा, आणि पुढच्या पूजेला जोडीने असेल तू. तर इकडे कला सुद्धा देवी आईकडे प्रार्थना करत असते की माझं कानातलं लवकरात लवकर सापडू दे. मी तुझ्या समोर साखर ठेवेल, कारण ते आजीने मला दिलं होतं आणि माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तितक्यातच काजू तिथे येते आणि कलाला म्हणते की चल, आपण काल ज्या रस्त्यावरनं गेलो होतो ना, त्या रस्त्यावरून आपण कानातलं शोधायला जाऊयात. आणि मग कला आणि काजू दोघेही कानातलं शोधायला जातात. संगीता लगेचच नैनाला हाक मारते. संगीता नैनाला विचारते की झाली का तू तयार? नैना म्हणते की हो झाले गाई, परंतु मला खूप भीती वाटतेय, म्हणजे आपण श्रीमंत नाही हे जर त्यांना कळलं तर? संगीता म्हणत असते की जाऊ दे ना, त्यांना काल थोडी कळलं आपण श्रीमंत आहेत, आज पण नाही कळणार. तर नैना म्हणत असते की आणि जर कळलंच तर आपण काय करणार आहे? संगीता म्हणत असते की शुभ बोल नाऱ्या आणि मांडवाला आग लागली. तेव्हा नैना विचारते की आता मांडवाला कुठून आग लागली? संगीता म्हणते की जाऊ दे, तू जास्त डोकं लावू नकोस. तू एक काम कर, आता चांदेकरांच्या घरी जा आणि चांदेकरांच्या घरून फक्त कानातलं नाही आणायचं तर त्यांचा विश्वास सुद्धा घेऊन यायचा. आणि डोळ्यातलं काजळ हे ती नैनाला लावते आणि माझं सोनूलं म्हणून तिला पाठवते. तर इकडे अद्वैत म्हणत असतो की सोहम, विसर्जनाची तयारी झाली ना? सोहम म्हणतो की हो झालीये, पण तुला काय झालंय दादा? तर अद्वैत म्हणतो की मला कुठे काय झालंय? राहुल म्हणतो की तुझी झोप झालीये ना, तुझे डोळे तसे दिसताय. अद्वैत म्हणतो की काय झालं माझ्या डोळ्यांना? राहुल म्हणतो की तुम्हारे नैनो में नैना दिख रही है. दोघंही मिळून त्याची मजा घेत असतील. तर इकडे धोब्याला अद्वैतच्या खिशामध्ये ते कानातलं सापडलेलं असतं आणि तो अद्वैतच्या आईकडे ते नेऊन देतो आणि सांगतो की कपडे धुवायला घेतले त्याच वेळी अद्वैत सरांच्या खिशामध्ये हे कानातलं सापडलं. अद्वैतची आई लगेचच अद्वैतकडे येते आणि त्याला विचारते की तुझ्या खिशात हे कानातलं कुठून आलं? तर इकडे कला आणि काजू दोघीही घरी आलेले असतात. त्यांना कानातलं काही सापडलेलं नसतं आणि संगीताला ती म्हणत असते की नाही सापडलं ग कानातलं, आम्ही सगळीकडे शोधलं. तेव्हा संगीता म्हणते की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, नैनी चांदेकरांकडे गेलीये, ती नक्कीच शोधून आणेल, तुम्ही काळजी करू नका बरं. संगीता म्हणत असते की तू तिला त्यांच्या इथे कशाला पाठवलं आणि त्यांच्याच इथे पडलंय हे कशावरून? संगीता म्हणत असते की अगं त्या टेबलवरती नाचत होती ना, तिथेच कुठेतरी पडलं असेल, बघेल तिचं ती. काजू म्हणत असते की मला तर हा पण विश्वास बसत नाहीये की तिचं कानातलं हरवलंय म्हणून.
तिनेच कुठेतरी मुद्दाम ठेवलेलं असणार आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की काजू तू काड्या लावायचं काम नको करूस, त्यापेक्षा काहीतरी कामधंदा कर. काजू म्हणत असते की तू प्रत्येक वेळेस माझ्यावरच कशाला येतेस. संगीता म्हणत असते की तुझं काय असतं ग, नेहमी त्या नैनीच्या मागे लागलेली असते. ती मोठी बहीण आहे ना तुझी. माझी नैनी तर अतिशय साधी सरळ मुलगी आहे ग, आणि तू तर एक चांगला शब्द बोलशील तर शपथ आहे तिच्याबद्दल. काजू म्हणत असते की काय गाई काय मेलोड्रामा करतेस एवढा. तर संगीता अजून चिडत असते आणि म्हणत असते की थांब तुझ्या जिभेवरच चटका देते मी. कला म्हणते की आता तुम्ही दोघं भांडत बसू नका, आणि बरं आई आता मी दुकानात चाललीये, तुला काय आणायचंय का. संगीता म्हणते की जाता जाता देवी आईच्या मंदिरामध्ये जा, तिला साकडं घाल आणि तिला सांग की सगळं काही माझ्या नैनीच्या मनासारखं होऊ दे. मला विचारते की मनासारखं म्हणजे काय. तर संगीता घाबरते आणि म्हणते की काय नाही ग, तुला सांगितलं तेवढं कर. मला म्हणत असते की तुम्हाला खरं खरं सांग की नैनाताई आज तिकडे का गेलीये. तेव्हा संगीता तिला टाळत असते आणि म्हणत असते की अगं मी गॅसवर भाजी ठेवली, विसरलेच होते मी, चल मी जाते किचन मध्ये. आणि ती तिथून पळ काढते. काजल म्हणते की बघितलं तुला कसं काजल म्हणते की बघितली कशी निघून गेली, तुला उत्तर पण नाही दिलं, यांचं नक्की काहीतरी चाललंय ताई. कला म्हणते की थांब मी नैनाताईला कॉल करून बघते. कला नैनाला फोन करत असते, परंतु नैना तिचा मोबाईल घरीच विसरून गेलेली असते. तेव्हा काजल म्हणते की बघितली हिची कामं ही अशीच करते नेहमी. कला म्हणत असते की अगं तो अद्वैत चांदेकर चांगला माणूस नाहीये. आपली नैनाताई तिथे कानातलं शोधायला गेलीये, परंतु तो अद्वैत चांदेकर तिला चोर ठरवेल. आणि मग आता कला आणि काजू दोघी आता कानातलं शोधायला अद्वैतच्या घरी चाललेले असतात. तर इकडे अद्वैतची आई अद्वैतला जाब विचारत असते की मला सांगते कानातलं तुझ्या खिशामध्ये आलंच कसं. तर सोहम म्हणतो की कदाचित त्याला सांगायचं नसेल. राहुल म्हणत असतो की त्याची झोपच नसेल झाली रात्रभर. तर अद्वैतची आई म्हणत असते की कशी काय झोप नाही झाली रात्रभर, काय झालंय अद्वैत तुला. तर अद्वैतच्या आई समोर सोहम आणि राहुल चान्स मारत असतात आणि पोल खोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात जाबा येतात आणि म्हणतात की काय रे काय चाललंय. अद्वैत म्हणत असतो की हे लोक टाइमपास करताय माझ्यासोबत. आबा म्हणत असतात की तुम्हाला काही कामधंदे नाहीये का, टाइमपास करत बसलीये. त्यावर रोहिणी म्हणते की अरे जाऊ दे ते टाइमपास करत असतील, परंतु तू तर सिरियस आहेस ना, म्हणजे याच्या आधी तुझ्या खिशात कोणाचं कानातलं वगैरे सापडलं नाही कधी. तर सोहम आणि राहुल पुन्हा दोघ जण अद्वैतला चिडवत असतात आणि त्याची मज्जा घेत असतात. तेव्हा सोहमची आई म्हणत असते की अरे काय रे मुलांनो, कशाला त्याला एवढं चिडवताय तुम्ही, मोठा भाऊ आहे ना तुमचा. अद्वैत तिला म्हणतो की काकू थँक्यू हा. तर काकू त्याला म्हणते की पण कानातलं कोणाचं आहे. अद्वैत म्हणतो की आता काकू तू सुद्धा का. सर्वजण हसायला लागतात. रोहिणी सुद्धा म्हणत असते की बघ ना आपण एवढं सिरियसली त्याला विचारतोय आणि तो सांगतच नाहीये. अद्वैतची आई अद्वैतला विचारत असते की आता मी तुला शेवटचं विचारते, मला सांगे कानातलं कोणाचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की अगं काकू मी सांगतो ना तुला, ती नाही का डान्स कॉम्पिटिशनची विनर होती, तिचं कानातलं आहे ही नैना. सोहमची आई म्हणते की अरे बापरे अद्वैत मला सांग की ती विनर झाल्यामुळे तुला ती आवडली म्हणून ती विनर झाली. आबा म्हणत असतात की अरे मर्दा जे काही मनात असेल ते सांगून टाकायचं लगेच. अद्वैत म्हणत असतो की ती मुलगी खरंच खूप वेगळी, इतर मुलींपेक्षा सुद्धा वेगळी. राहुल मनात म्हणत असतो की अरे वा एका रात्रीमध्ये ह्याला तिचं वेगळे पण दिसलं सुद्धा. रोहिणी सुद्धा मनामध्ये म्हणत असते की आता खरा खेळ सुरू होणार आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला कंपाऊंडरला म्हणत असते की आमचं कानातलं हरवलं इथे. तर कंपाऊंडर म्हणत असते की यांना फक्त फुकटचा प्रसाद हवा असेल. तर काजू चिडत असते आणि म्हणत असते की ह्या लोकांना तर मी दाखवते फुकटचा प्रसाद काय असतो ते. त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैत सोबत नैना सुद्धा असते. अद्वैत जेव्हा कलाला बघतो तेव्हा कलाचा हात धरून तो तिला तिथून बाहेर काढत असतो. तेव्हा कला म्हणते की नैनाताई. आता कला नैनाला नैनाताई म्हटलेली असते, त्याच्यामुळे अद्वैत जरा विचार करतो. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.